वाटण्या कधी करायच्या? कसली वाटणी? पण तुम्हीच म्हणाला होतात ना आपण आपले शेअर्स घेऊन वेगळं व्हायचं. म्हणालो होतो, पण त्याचा संदर्भ संपूर्ण वेगळा होता. मला कधीच या घरातनं दुसरीकडे राहायला जायचं नाहीये. मला कधीच वाटणी व्हावी असं वाटणारच नाही. आता नरसिंह भाऊजी घरी आले आहेत वगैरे ठीक आहे, पण मला त्या इनसिक्युरिटीत जगायचं नाही. पुढे मागे जर का नरसिंह भाऊजींना काही झालं तर सगळी सूत्र त्या परशूच्या हातात जाणार. नरसिंहाच्या हस्ते धर्मशाळेचं उद्घाटन आणि शंभू महादेवाचा अभिषेक करायचा आहे. लवकरात लवकर रमावतीला जायची तयारी करा. आत्याबाई, या अवस्थेत साहेबांना? अहो, तो नाही तर कोण? या विषयावर वादळ माजेल घरात आणि ते मला नकोय. म्हटलं तर आपण डॉक्टरांना विचारून पाहू ना. ठीक आहे. तसंही डॉक्टर अनन्या वाडेकर 2-4 दिवसांसाठी उद्या मुंबईत येत आहेत आणि साहेबांनी त्यांना घरी जेवायला बोलवलंय. त्याच वेळेला आपण बोलूया त्यांच्याशी. ठीक आहे. माझी एक मैत्रीण आहे, मुंबईलाच असते, पण तिची नोकरी गेली त्यामुळे जरा त्रास होतोय तिला. म्हणजे का? म्हणजे एवढं असं काय झालंय? म्हटलं ना नोकरी गेली तर ज्या जागेत राहत होती त्या जागेचं भाडं भरायला पैसे नाहीत. वाकणीसांची बोलून घे. नाही म्हणजे विचारलं पाहिजे ना. कोणाला विचारावं लागेल? काय नाही. आई शपथ, कोण आहे हा? गण्या, तू कधी आलास रे? मी आताच आलोय. तुम्ही फोटो बघत होता ना तेव्हाच. अहो, तुम्ही तो फोटो जवळ तोंडाला चिपकवला होता. गण्या, तू शाळा बुडवून आलास ना? जानकीला नाव सांगू का? हा, चला 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 चला, लवकर चला. मी पण ताईला सांगतो ना तुम्ही पुस्तकात काय बघत होता ते. गण्या, आज शाळेत काय शिकवलं रे? पुस्तकांचे इतर उपयोग करायला शिकवलं. मैत्रीण कुठली रमावती मधली आहे का? हो रमावतीचीच आहे. म्हणजे मी ओळखतो तिला? नाही म्हणजे तुम्ही नाही ओळखत. ती आईच्या माहेरकडची आहे ना, विंचुर्णीची. तर बर, हरकत नाही. यापुढे कुठलंही काम असलं तर मला सांगायचं. नक्की. आज आहे ना अमृताताईचा तो बघितला. तो म्हणजे? अगं, तो म्हणजे तिचा बॉयफ्रेंड म्हणजे मित्र असतो ना, मित्र. हे काहीतरी बोलू नको, चप्पल. मी काहीतरी नाही बोलत आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ती त्या फोटोकडे एकटक बघत होती. हे तुला कोणी सांगितलंय तुला नसत्या उचापत्या? आता डोळ्यांना दिसलं तर मी काय करू? मी इथं पोलिसांना पटवून देण्यात यशस्वी झालोय की नरसिंहरावांच्या हल्ल्यामध्ये माझा काय पण संबंध नाही. मग आता तुम्हाला कसली चिंता आहे? वनिता, या हल्ल्याच्या केस मधला शेवटचा साक्षीदार. कुठल्याही परिस्थितीत बाई गावली पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत. तुला माहितीये, मी कधी पण माग पुरावे साक्षीदार ठेवत नाही. बाई पाहिजे म्हणजे पाहिजे, जिद्दी अथवा मेलेली. हा, ठीक आहे. बघतो मी. मुद्दाम आपल्याला त्रास दिला जातोय, आपल्याविषयी कारस्थान रचलं जातंय. पण तुम्हाला त्याची फिकीर असेल तर ना. संधी असून सुद्धा का नाही मारलं मी त्या नराधमाला? माझीच चूक आहे, सगळी चूक माझीच आहे. कारण त्या राक्षसाला ना जगायचा हक्कच नाहीये त्याला. ग्रामदेवतेचा अभिषेक सगळ्यात महत्वाचा. बाकी कामं होत राहतील. ठीक आहे, मग मी गावकऱ्यांना होकार कळवून टाकते. या आधी सुद्धा ती माणसं 2-3दा येऊन गेली ना इथे. आत्याबाई, जर समजा मी शुद्धीवर आलो नसतो तर हा अभिषेक कोण करणार होतं?